आज IPL 2025च्या 91व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद क्रिकेट सामना रंगणार आहे। आज हा सामना गुजरातच्या होम ग्राउंडमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल। या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील। IPL 2025 मध्ये लीग टप्प्यातील 50 सामने पूर्ण झाले। गुरुवारी मुंबईने सलग 6वा विजय नोंदवलाय। संघाने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव केलाय। यासह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा राजस्थान रॉयल्स हा दुसरा संघ बनलाय। दुसरीकडे मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलंय। मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तब्बल 217 धावांचा डोंगर केला। या सामन्यात रोहित शर्माने 53 धावांची खेळी केली। रोहितने फक्त 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं असून हे त्यांच्या या हंगामातील तिसरं अर्धशतक आहे। मुंबई इंडियन्ससाठी ही कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज। मंगळवारी पंजाब किंग्स संघ धर्मशाला येथे पोहोचलाय। संघ त्यांचे पुढील 3 सामने HCPS स्टेडियमवर खेळणार आहे। 4 मेला संध्याकाळी 7:30 वाजता लखनौ सुपर जायंट्सशी सामना होईल। या हंगामात पंजाब किंग्सची कामगिरी ही आतापर्यंत चढ उताराची आहे। युजवेंद्र चहल आणि प्रियांश आर्य हे चांगलेच फॉर्ममध्ये। बार्सिलोना संघात 2 वेळा पिछाडीनंतरही चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत यश मिळवलंय। बार्सिलोनाने दमदार पुनरागमन करत इंटर मिलान विरुद्धची पहिल्या टप्प्यातील लढत 3-3 अशी बरोबरीत सोडवली। परतीची लढत 6 मे रोजी मिलानच्या मैदानावर रंगणार आहे।